श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। खूप वाट बघून अखेर तो दिवस आला, 10 जुलै गुरुपौर्णिमा। आणि भरपूर वर्षानंतर म्हणजे सुमारे 12 वर्षानंतर हा योग येत आहे की गुरुपौर्णिमा ही गुरुवारी येत आहे। त्यामुळे त्याचे महत्त्व खूप जास्त वेगळे आहे। आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी किंवा गुरुपद कसे घ्यावे, गुरुपौर्णिमेला काही नाही जमले तर काय करावे, त्याची थोडक्यात अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। सगळ्यात आधी सांगते, गुरुपौर्णिमा म्हणजे एका शब्दात सांगते, फक्त आणि फक्त कृतज्ञता। कृतज्ञता एवढंच आहे। गुरुपौर्णिमा ही खरं तर आपली सुरुवात होते जन्मापासून। आपल्याला जन्म देतात ते आपले मायबाप, हे आपले प्रथम गुरु। त्यांना कधीही विसरू नका आणि त्यांचा कधीच विसर पडून देऊ नका। तुम्ही हजारो देवदेव करा, तुम्ही 100 तीर्थक्षेत्र फिरा, महिन्याला तुम्ही अक्कलकोटला जा, कुठे जा, काहीही करा, पण फिरून सगळा स्वर्ग आहे तो आई वडिलांच्या चरणांपाशी, त्यांच्या सेवेमध्ये आणि त्यांना जे काही पाहिजे त्यामध्ये। म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश आहे, प्रथम गुरु आपली आई आणि आपले वडीलच आहे। कारण आपल्याला बोलायला चालायला या या जगामध्ये, या पृथ्वी तलावावर आपण आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांमुळे। त्यामुळे फक्त आणि फक्त कृतज्ञता उद्या आपल्या आई वडिलांसाठी। आपले आई वडील असतील तर खूप उत्तम गोष्ट आहे, पण ज्यांना नाही त्यांचं ते जे स्थान आहे ना, त्या आयुष्यात कोणीही भरून काढू शकत नाही। दुसरी बायको मिळते, दुसरा नवरा मिळतो, मानलेला मुलगा, मानलेली बहीण, मैत्रिणी, ही सगळी नाती आपल्याला या जगामध्ये पुन्हा पुन्हा मिळतात। आणि यातलं कुठलंही नातं तुटलं तरी आपण इतकं दुःखी होत नाही जे आपण आई वडिलांच्या ह्याच्यामुळे, म्हणजे आई वडिलांचं जे स्थान आहे ते आपल्या आयुष्यात नसेल समजा, या कल्पनेने सुद्धा जीव घाबराघुबरा होतो। असं वाटतं की आपल्यापेक्षा आपलं सगळं आयुष्य आपल्या आई वडिलांना लागू दे, हीच आपली भावना असते आणि हेच आपले विचार असतात। आता आपणच सगळेजण 30शीतले, 35शीतले, 40शीतले आहोत। त्यामुळे अर्थातच आपले आई वडील 60, 70 या वयोगटातले आपल्या सगळ्यांचेच आहेत। त्यामुळे आपलं मन अत्यंत घाबरगुब्र होतं जेव्हा त्यांचा वाढदिवस येतो। पहिल्यांदा आपण वाढदिवस त्यांचे अत्यंत हौसेने साजरे करत असतो। मात्र जसं आपल्याला कळतं की आपल्या आईला, आपल्या वडिलांना 60, 65, 70 हे वय चालू झालं आहे, तशी न कळत खरं सांगा छातीमध्ये धडकी भरते की आपल्या आयुष्यातलं आता त्यांचं स्थान किती राहिलं आहे हे आपल्यालाही माहीत नाही। म्हणून मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा अवश्य साजरी करा। खरं सांगते की तुम्ही उद्या कुणी अक्कलकोटला जाईल, कुणी गोंदवल्यात जाईल, कुणी शिर्डीला जाईल, कुणी आपल्या सगळ्यांचे जे मानण्याची स्थानं आहेत तिथं तुम्ही जाल, पण मी खरं सांगते की सगळा स्वर्ग आहे तो आई वडिलांच्या पायापाशी। म्हणून उद्या तुम्ही सगळ्यात आधी पूजा म्हणेन किंवा नमस्कार म्हणेन ती करा तुमच्या आई वडिलांची। काय माहिती की पुढच्या वर्षी आपल्याला आई म्हणायला आई असेल का वडील म्हणायला वडील असतील, आपल्यालाही माहिती नाहीये। त्यामुळं त्यांचा प्रत्येक दिवस कसा आनंदाने घालवायचा आणि त्यांच्यासाठी आपण किती काय करू शकतो याचा प्रयत्न करा। बाकी तुम्ही मंदिरात जा, सजावट करा, नैवेद्य दाखवा, ते खाणार नाहीयेत, महाराज खाणार नाहीयेत, पण हेच जर तुम्ही तुमच्या आईच्या आवडीची, वडिलांच्या आवडीची उद्या एखादी छोटी गोष्ट त्यांना दिली किंवा मोठ्या मोठ्या मंदिरातून दानधर्म करण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना काय हवं नको ते बघाल, तर तुमची सगळ्यात मोठी गुरुपौर्णिमा ती होईल। तुम्हाला उद्या काही नाही जमले चालेल, तुम्ही लेडीज असाल, तुमचे आई वडील लांब असतील, उद्या त्यांना सगळ्यात आधी फोन करा। कारण प्रथम गुरु आपले आई वडील, एवढं लक्षात ठेवा। जास्त बोलत नाही कारण इमोशनल व्हायला मलाही होतं। त्यामुळे जर तुमचे आई वडील तुमच्या जवळ असतील तर त्यांचे चरण धुवा, त्यांच्या पायाचे पूजन करा। ही सगळ्यात पहिली मोठी गुरुपौर्णिमा असेल। आणि ज्याच्या डोक्यावर आई वडिलांचा आशीर्वाद असतो त्याला जगात कधीच कुठंच कशाचीच कमी पडत नाही, हे माझं उदाहरण आहे आणि माझं मानणं आहे। त्यामुळे गुरुपौर्णिमेचा सगळ्यात मोठा मान आधी द्या तो आई वडिलांना द्या।
आता आले आपले महाराज, कुणाचे स्वामी समर्थ महाराज, कुणाचे गोंदवलेकर महाराज, कुणाचे आपले शिर्डीचे साईबाबा असतील, कुणाला बाळूमामा असतील. म्हणजे हे श्रद्धास्थान आहे. गुरु ज्यांना आपण मानू हे सगळे एकच आहेत, पण तरी पण आपण एक मूर्ती रूपामध्ये गुरूंची पूजा करतो. तर गुरूंची पूजा करताना काय करावे काय नाही हे मला आता नव्याने सांगायला नको, कारण प्रत्येकाला माहित आहे. अभिषेक करायचा आहे, फुलं व्हायची आहेत, अत्तर व्हायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, गुरुपद घ्यायचे आहे. गुरुपदाचा अगदी एका वाक्यात तुम्हाला सांगते की गुरुपद घेणे म्हणजे काय. फक्त महाराजांना जे काही आपलं आहे, तुमचा जो काही नैवेद्य आहे, फूल गजरा हे सगळे अर्पण करून, त्यांना एक नारळ फूल अर्पण करून तुम्हाला म्हणायचं आहे की आजपासून मी तुमची शिष्य आणि तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट दिवसात सोबत राहा, माझं बोट धरून चाला आणि मला मार्ग दाखवा. एवढाच गुरुपौर्णिमेचा अर्थ आहे. तुम्ही किती डेकोरेशन करताय, तुम्ही किती फुलं वाहताय, आता मी सुद्धा वाहणार आहे, हे आपलं श्रद्धेचा भाग आहे. पण तळमळीने जो कोणी गुरुला शरण जाईल, आई वडिलांना शरण जाईल, चुकून तुमचे आई वडील तुमच्यावर नाराज असतील, तुम्ही त्यांच्यावर असाल, तर उद्याचा दिवस आहे फादर्स डे, मदर्स डे, हे आपले सण नाहीत. पण गुरुपौर्णिमा हा अत्यंत मोठा दिवस आहे, जो आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस आहे. आपल्या आईच्या दुधाच्या थेंबा थेंबाचं मोल तर आपण मरेपर्यंत फेडू शकत नाही, पण कृतज्ञता, एकच शब्द सांगते की कृतज्ञता. महाराजांना, आई वडिलांना धन्यवाद माना की जे काही आहे आम्ही जे काही दोन घास खात आहोत सुखाने कधी दुःखाने, ते जे काही आमचं चांगलं आहे ते तुमच्यामुळे आहे, आणि जे आमच्या आयुष्यामध्ये वाईट चालत आहे तो आमच्या कर्माचा भाग आहे. हेच फक्त आपल्याला उद्या गुरुपौर्णिमे दिवशी करायचं आहे. बाकी तुम्हाला आता काही सांगायला नको की मठात जा, केंद्रात जा. आत्ताच मी भरपूर चाफ्याची फुलं घेऊन आले, सगळं काही केलं, पण फक्त एकच काम करा, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. एवढीच आहे गुरुपौर्णिमा. शॉर्टकट मध्ये सांगते की गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता, आणि ती फक्त उद्याच्या दिवसापूर्वी असावी का, कृती असावी का, की उद्या गुरुपौर्णिमा आहे, मला उद्या गुरूंबद्दल प्रेम उफाळून आलंय, मला उद्या आई वडिलांबद्दल प्रेम उफाळून आलंय, मग मी उद्या सगळं कर, असं नाही. दररोजचा दिवस तुम्ही गुरूंना द्या, दररोजचा दिवस तुम्ही आई वडिलांना द्या. दररोज तुम्ही, आता प्रथम गुरु जसं मी म्हटलं आई वडील, तसे आपले दुसरे गुरु आपले शिक्षक, ज्यांनी आपल्याला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. आजही मला माझ्या बालवाडीच्या ज्या बाई होत्या, सहस्त्रबुद्धे बाई, त्या अजूनही मी विसरत नाही. अगदी 4-5 वर्षाची, तेव्हा 5व्या वर्षी बालवाडीत घेत होते, पण त्या आमच्या ज्या बाई आहेत सहस्त्रबुद्धे बाई, त्या आजही दिसल्या तर मी त्यांना नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या माझ्या प्रथम गुरु आहेत हे मला आजही आठवतं. त्यामुळे तुमचे प्रथम गुरु कोणी तुमच्या जवळपास राहत असतील किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात असाल, तर सर्वप्रथम त्यांचेही धन्यवाद माना, त्यांनाही नमस्कार करा, आणि मग आले हे आपले देवरूपातले गुरु, जसं की महाराज साईबाबा जे मी तुम्हाला सांगितलं. तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. फक्त आणि फक्त कृतज्ञता. श्री स्वामी समर्थ.